जसे तुमचे 2-2 मॅचेस 2 राऊंड म्हणजे कंप्लीट होतात, तसेच स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या सुद्धा कंप्लीट करायचे आहे. साई माऊली विरुद्ध वक्रतुंड सीसी दोन्ही संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत स्वीकार करावी लागली. दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज. पहिला चेंडू बॅकफुटवर आले, बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मारवादी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय हेमंत गुरव पिंटू साहेब यांना. दुसऱ्या चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढला आणि श्री गणेश झाला वक्रतुंड सीसी या संघाचा एकेरी धावेने. मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर सिंगलला जास्त महत्व, ते सिंगलने सुद्धा प्रेशर येतो. विचार केला तर तुम्ही सिंगलला बॉक्स क्रिकेटमध्ये जास्त महत्त्व दिले जाते, पण जेव्हा एखादाच खराब चेंडू आहे त्याची वेळ असते, त्या मोठे फटके त्या वेळेला एक्झिक्यूट केले पाहिजे. जर का दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये जर का तुम्ही प्रयत्न केले नाही तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशरचं रिलीज करण्याच्या नादात जर का तुमचा मोठा बॅटर गडी बाद तंबूच्या दिशेने जाताना दिसला, हा सुद्धा प्रेशर असतो मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावा फलकार धावा 3. अंपायरचा इशारा वाईटचा एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव फलक धावा 4. चेंडूला टॅप केलं गेलं, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धाव फलक धावा 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. हलक्या हाताने घेऊन काढलं. दुसऱ्या चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढला. 7. बघा पहिल्या षटकामध्ये सिंगल आणि सिंगलला जास्त महत्व दिलं, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव पहिला चेंडू. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूला सिंगल. आता डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचायतचा इशारा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव फलक धावा 9. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. चौथ्या चेंडूला हलक्या त्याने प्लेट केलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 10 10 रन ऑन बोर्ड. प्लीज पिवळ्या पडद्यावरती कोणी जोर टाकून उभे राहू नका, सर्वांना विनंती असेल. सॉरी, ब्लॅक पडदे. मोठा फटका. ओ माय गॉड, हॉलोजन मोठा फटका. कृती रागात देऊया एकदा डीजेला संधी. ठीक आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. 10 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा. हलक्या त्यांनी प्लेट केलं चेंडूला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकार धावा 11 11. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. पहिलं चेंडूवरती प्रहार, क्षेत्ररक्षण चांगलं. थ्रू अंडरम फेकी नाही चालणार. अंडरम बॉक्स क्रिकेट तुम्ही खेळत असतील तरी सुद्धा
फेकीत जर का करावी लागेल तर ओव्हर थोडीशी जलद गतीने जर का फेकीत झाली असती तर धावचीची संधी असती. अखेरकार सिंगल. 12 धावा. फुल टच चेंडू सॉरी चेंडूला टप्पा पडण्यात वरच्या हँडवरती थ्रो करण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला. निर्धाव चेंडूची सांगता. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 12. इंटू द गॅप मारण्याचा प्रयत्न. फेकी चांगली. अंपायरचं बोट सुद्धा हवेत. धावचीच्या रूपात अजून एक ब्रेक थ्रू. वक्रतुंड सीसी या संघाला देऊया डीजेला एकदा संधी. थँक्यू. धावफलकार धावा 12. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा. येस पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना 13 मेराचा इक्वेशन ऑन. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा. बॅकफुटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मर्यादित रेषेच्या बाहेर चेंडू. कमांड डीजे. गेल झाला. धावफलका धावा 13. डीजे हितेश मैदानाच्या आतमध्ये येताना या खेळाडूने सुद्धा आपल्याला प्रभावित केलं होतं. ऑफ साइडला फटका मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नाच्या नादात निर्धाव डॉट 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 चेंडू. डॉट डोके दुखी धरू शकता. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 13 धावा. हलक्या हाताने पिच वरती घेऊन काढलं. डायरेक्ट हिट आले अँड डायरेक्ट हिट चालला. हितेशला सुद्धा मैदान सोडावं लागते. कमांड डीजे. गोलंदाजी मारवती रोहन टेलर आपल्या संघासाठी. रोहनचा फुलटा चेंडूला घेऊन काढला. फुलटा चेंडूला ऑफ साइडच्या लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 14 धावा. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला घेऊन काढला. तो सिंगल प्रणित नवीन बॅटर. 15 धावा. बघा उर्वरित 4 चेंडू मध्ये जर का एखादा इकडून मोठा फटका आला नाही तर वक्रतुंड सीसी 24च्या आत थांबावं लागेल. जर का मोठा फटका आला तर 24+ फुलटा चेंडूला एकाकडून दुसऱ्याकडून शेवटी तिसऱ्याने चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 16. ऑन साइडला चेंडूला घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 17 खतराचं इक्वेशन अजून ऑन मॅच मध्ये. उर्वरित 2 चेंडू. या 2 चेंडूवरती जर का इथून मोठा फटके आला नाही. फुल टच चेंडू. विघ्नेश फायटरच्या डग आउटला अभिवादन करणार हा फटका. देऊया एकदा डीजेला संधी. ऑफ साइडला चेंडूला घेऊन काढला. सिंगल. 18 धावा. धावफलकार 19 धावेचं आव्हान असणार आहे साई माऊली या संघाला.
अनिकेत जी मांडवकर साहेब यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थान बंद व्हायचं आहे. सन्मानी अनिकेतजी मांडवकर यांना विनंती असेल आमच्या टॉस्का बॉक्समध्ये यायचं. नेक्स्ट मॅचचा टॉस विघ्नेश फायटर विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. दोन्ही संघांना विनंती असेल टॉस्का बॉक्समध्ये यायचे. विघ्नेश फायटर विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. दोन्ही संघांना विनंती असेल. फटका चांगला आक्रमक खेळ खेळण्याचा प्रयत्न, कारण की धावफलकाचे आव्हान बघितलं तर 19 धावेचं आव्हान आहे. त्या आव्हानाच्या दिशेने जलद गतीने जाण्याचा कुठे प्रयत्न केला. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 5. ऑफसाईडला हलक्या त्याने घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 6. बघा यस्नोचा कॉल होता, पण कुठेतरी वरच्या अँडवर नाही, खालच्या अँडवरती थ्रो गेला. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला काही. डॉट निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकार दी. नाणेफेकीचा अहवाल. बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. का 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल टॉस बॉक्सच्या दिशेने फोकस करायचे. शेवटच्या चेंडूला टॅपच्या सहाऱ्याने घेऊन काढलं. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. नवीन गोलंदाज 7 धावा धावफलकार दी. फुलटॉस चेंडूला फक्त सिंगल. सन्मान्य रोहितजी गुरव साहेब यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थान बंद व्हायचंय. बॅकफुटला चेंडूला कट केलं गेलं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 9. उर्वरित धावजीची संधी आणि संधीच्या सोनं पहिला ब्रेक थ्रू साई माऊली या संघाला कमांडी. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 9. 15-10चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन. फक्त चेंडूला दिशा दिली पॅडल स्वीपच्या सहाऱ्याने. 14 चेंडू आणि 9 धावा जिंकण्यासाठी. उर्वरित 14 चेंडूमध्ये 9 धावा जिंकण्यासाठी अटॅकिंग फिल्डर आपण 2 पाहतोय. फुलटॉस चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये घेऊन काढलं. 13-8ची मॅच. बघा जर का विचार केला तर 19 धावा ते क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचे झालं होतं. साई माऊली संघाने वक्रतुंड सीसी मोठे फटके एक्झिक्यूट केले नव्हते. आता वैभवला सुद्धा माहिती आहे सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व. 12-7ची मॅच. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला.
थँक्यू 12 चेंडू आणि 7 धावा. फुलटॉस चेंडूला फक्त पॅडल स्वीपच्या सहाऱ्याने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. 11-6 ची मॅच. कोणता संघ इकडून वासी मारेल ते विचार केला तर साहेब माऊली संघ वरच्या दिशेने जातोय. जर का वक्रतुंड सीसीला कमबॅक करायचा असेल तर डॉट अँड डॉटचा एकच सहारा आहे. खोलवर टप्प्याच्या चेंडूला घेऊन काढलं. बघा हे काहीच्या गोष्टी असतात मैदानाच्या आतमध्ये. सहारा स्वतःच्या समोरच्या संघावर डिपेंड होऊन खेळण्यासाठी जर का धावफळ आव्हान जर का मोठं सेट केलं गेलं तर त्या दिशेने सुद्धा सामना वळतो. पण आव्हानच जर का लहान असेल तर समोरचा संघ सुद्धा सिंगलला जास्त महत्व. तिकडून एखादा मोठा फटक्या उलटा चेंडू ऑन साईडला गेला पण डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. 9 चेंडू आणि 5 धावा. दिशा दाखवली गेली पॅडल स्वीपच्या सहाऱ्याने. 8-4चे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. हो रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प. धावचीची संधी. थ्रो फेकी करण्यासाठी सोडत होता. थांबवलं गेलं. बघा काहीशे सेकंद त्या काहीशा सेकंड मध्ये जर का तुम्ही वरता खालती बघायला गेले त्या बघण्यामध्ये तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. निश्चितच काही सेकंद होते तो वेळ वाया गेला आणि एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये साई माऊली दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प. सिंगलने धावफलक पुढे सरकताना धावफलकाची धावा. 17-2 विजयासाठी 6 चेंडू आणि 2 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. कोणता संघ विजयाच्या दिशेने जातो निश्चितच आपण पाहतोय. साई माऊली संघ विजयाच्या दिशेने. घेऊया ब्रेक. शेवटच्या षटकात ऐकूया डीजेला. दोन 3 4 5 फिल्डर अटॅकिंग फील्ड मध्ये आपण पाहतोय. सर्व 6-2 ची मॅच जिकडे या संघाने खेळताना जर का या ग्राउंडचा विचार केला होता 6-3 स्टेटच्या दिशेने 6-3 ची मॅच असली तरी या ग्राउंडवरती खेळताना त्या 6-3 च्या मॅच मध्ये पराभूत स्वीकारावी लागली होती. असे जे काही संघ होते नेमा बॉयज संघ, श्री स्पोर्ट संघ, असे काही मोठे मोठे संघ होते जिकडे 6-2 ची मॅच 6-3 ची मॅच शेवटच्या स्वरूप 11 संघ सुद्धा आठवतोय. डॉट चेंडू आला होता पण यष्टीरक्षकाच्या घाईमुळे पंचांचा 22चा इशारा. नक्कीच जसा विचार करतो लो स्कोरिंगची ग्राउंड, लो स्कोरिंगची मॅच. आउटफील्ड थोडीशी गाव आहे ना पण स्लो. पण त्या स्लो आउटफील्ड मध्ये अशा चुका स्वीकारल्या जाणार नाही. चुकीचं मुवमेंट चुकीच्या वेळेला जर का चुकी केली जाते ती चुकी सुधारण्याची वेळ सामन्यामध्ये निघून गेली. फुलटॉस चेंडू मोठा फटका. धावचीची संधी पुन्हा एकदा. थोडस चेंडूला फील्ड करेपर्यंत. कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली अँड हार्ड लक वक्रतुंड सीसी. कम ऑन डीजे. मॅच समान करी ज्यांनी